हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा 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 हे कृष्ण गोविंद वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा राधारमण हरि बोल राधारमण हरि बोल नारायण हरि बोल जय नारायण हरि बोल राधारमण हरि बोल राधारमण हरि बोल जय नारायण हरि बोल जय नारायण हरि बोल 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 जय राधारमण जय हो हरि बोल जय राधारमण हरि बोल जय राधारमण हरि बोल जय राधारमण हरि बोल जय नारायण हरि बोल जय नारायण हरि बोल नारायण हरि बोल जय नारायण हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल जय जय राधारमण हरि बोल जय जय राधारमण हरि बोल राधे 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 वैष्णवी माता की जय, महाकाली माता की जय, महालक्ष्मी माता की जय, महासरस्वती माता की जय, राजराजेश्वरी माता की जय, अम्बा माते की जय, अम्बा माते की जय, वैष्णवी माता
राधे श्याम नमो भगवते वासुदेवाय स्वस्ति श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री गुरुभ्यो नमः सर्वचैतन्यरूपा आद्यां विद्यां च धीमहि बुद्धिं यो नः प्रचोदयात् सर्वं खल्विदं मे वाहं नान्यत् अस्ति सनातनम् वन्दिल्यम्बिका निगाली बाहेरा वन्दिल्यम्बिका निगाली महायोगपीठे तटे भीमरत्या वरं पुण्डरीकाय दातृमुनीन्द्रे समागततिष्कन्दं मानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे
कपिशं वैजयन्ती कमाला पुरन्द्रान् वेणोरधर सुधया पूरयन् गोपरिन्दे वृन्दारण्यं स्वपदरमणं प्राविशत गीतकीर्तिः जय जय राधारमण जय जय नवल किशोर जय जय गोपी चित्त चोर प्रभु जय जय अखंड जो राधे श्याम श्याम श्याम। जगदंबा मातेची अर्थात वैष्णवी देवी मातेची वाङ्मय मूर्ती म्हणजे श्रीमद देवी भागवत कथा आहे। अतृप्त आत्म्याला ही तृप्ती पितृदोषातून मुक्त करणारी कथा म्हणजे श्रीमद भागवत कथा। प्रत्येकाच्या मनातली इच्छा पूर्ण करणारा कल्पतरू म्हणजेच श्रीमद देवी भागवत कथा। देवी भागवत भगवान मिलन मिलाने का साधन। देवी भागवत कथा भगवान मिलन मिलाने का साधन है। संत का आश्रय करने वाला अगर संत होता है तो भागवत का आश्रय करने वाला भगवान होता है। भगवान रुद्रासुराचा वध करण्याकरता इंद्रानं या देवीचं व्रत केलं। भगवान शंकरानं त्रिपुरासुराचा नाश करण्याकरता या देवीचंच व्रत केलं। मधु आणि कैटभ नावाचे राक्षसांचा वध करण्याकरता भगवान विष्णूने याच देवीची आराधना केली। नवे नवे महाभारत युद्धाच्या पूर्वी पांडवांनी प्रथम अंबिका मातेला वंदन केलं आणि नंतर कुरुक्षेत्रावर गेले असा महाभारतामध्ये उल्लेख आहे। अर्जुनानं 35 श्लोक देवीच्या स्तुतीला केलेले। अशी असणारी ही देवी भागवत कथा आपल्या सर्वांचं मोठं भाग्य। त्या संबंधानं या श्रीमद देवी भागवत कथेला शृंगारित करण्यासाठी तबला वादक, कॅशिओ वादक, काळकरी वृंद, गायनाचार्य आणि या श्रीमद देवी भागवताचं कर्णद्वारे रसपान करणारा महाराष्ट्रातील पंचक्रोशीतील जाणकार पारमार्थिक श्रोता। काल कथेला आपण ज्या ठिकाणी विश्राम दिलेला होता, काल पंचपदी आपण असणारे पंचपदी करून मंगलाचरण आपण काल केलं आणि मंगलाचरण करून 4 प्रकारचं मंगलाचरण मी तुम्हाला सांगितलं। नमनात्मक मंगलाचरण, नामात्मक मंगलाचरण, आशीर्वादात्मक मंगलाचरण, वस्तु निर्देश मंगलाचरण। वस्तु हा शब्द परब्रह्मवाचक आहे। परब्रह्माचे 2 रूप आपल्याला त्या ठिकाणी प्रगट सांगितले, देवीचे सांगितले। अनादि अंबिका भगवती, अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती। पोत ज्ञानाचा पातळती, पोत ज्ञानाचा पातळती, पोत
अंबिका भगवती बोध परडी घेऊन हाती पोत ज्ञानाचा पाझळती उदो उदो भक्त गाती गोंधळा येई हो जगदंबे। हे जगदंबे श्रीमद देवी भागवत कथेचा गोंधळ आम्ही या ठिकाणी मांडलेला आहे, पण या ठिकाणी तू ये वैष्णवी माता, या ठिकाणी तू ये नवे नवे धाव घाली आई आता पाहतेस। देवीला पाचारण धाव घाली आई हो धाव घाली आई आता पाहतेस काही आता पाहतेस काही धाव घाली आई धाव घाली आई आता पाहतेस काही आता पाहतेस काही धाव घाली आई आता पाहतेस काही। काल आपण मंगलाचरण वस्तू निर्देश मंगलाचरण केलं आणि ग्रंथामध्ये प्रवेश केला। व्यासांनी ग्रंथाचा आरंभ करण्यापूर्वी मंगलाचरण केलं, ते वस्तू निर्देश मंगलाचरण। काय मंगलाचरण केलं? सर्वं चैतन्यं रूपा आद्य विद्यां च धीमहि बुद्धिं यानः प्रचोदयात्। केलं सर्व चैतन्य रूपा विश्वसृष्टीच्या प्रत्येक वस्तूमध्ये जिचं चैतन्य आहे अन्वय व्यतिरेकाभ्याम यत्स्यात् सर्वत्र सर्वदा काय आहे? माऊली दानोबराय म्हणतात पाहे पा ओम तत्सद ऐसे हे बोलणे ते तने तसे जेतुनी का प्रकाशे दृश्य जात। प्रत्येक दृश्य वस्तू म्हणजे जिचं अस्तित्व आहे। या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै। आणि सुरुवात कुठून केली? ओम या प्रणवापासून। ओम ओम या प्रणवापासून का केली? कारण ओम हे परब्रह्म वाचक आहे। पतंजली भगवान सांगतात की प्रणव जो आहे हा परब्रह्माचा प्रणव ब्रह्म वाचक हा असं म्हटलेलं। सुरुवात करून केली मंगलाचरणाला ओम पासून केली। ओम हे परब्रह्माचं वाचक आहे, बरोबर? परब्रह्माचं वाचक असल्या कारणानं या विश्वसृष्टीच्या आरंभी ओंकार होता, तो प्रत्यक्ष परब्रह्माबरोबर होता आणि तो प्रत्यक्ष परब्रह्म होता। इन द बिगिनिंग ऑफ the world was there, the world is God आणि वर्ड इज गॉड। तो प्रत्यक्ष परब्रह्माबरोबर होता, तो प्रत्यक्ष परब्रह्म होता। ओम हे परब्रह्माचं निर्देशक आहे। आपल्या असणाऱ्या मंत्र विद्येमध्ये
ओम या अक्षराला अनन्यसाधारण असं महत्व आहे. मंत्र ओम हा मंत्र बीज आहे आणि बीज मंत्र जेव्हा तो व्हायचा असेल तेव्हा ओंकाराशिवाय त्याचे पूर्णता नाही. मग तो गायत्री मंत्र असला तरी त्याची सुरुवात कुठून आहे? ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात. ओमनी सुरुवात आहे. कोणताही मंत्र घ्या, गायत्री मंत्र हा मंत्रांचा राजा आहे, त्याची सुरुवात कुठून आहे? ओम या. कोणताही घ्या, विष्णू गायत्री घ्या किंवा गणपती गायत्री घ्या, नाही का? ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. ओम देवीचा मंत्र 99 मंत्र. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विद्ये. सुरुवात कुठून आहे? कारण हा परब्रह्म भगवद्गीता सुद्धा सांगते की ओम हा परब्रह्माचा निर्देशक वर्ण आहे. ओम तत्सदिति ऐसे. ओम तत्सदिति ब्रह्मणस्त्रिविधा स्मृताः ब्राह्मणास्तेन वेदास्य यज्ञाश्च विहिताः पुरा. ओम तत्सदिति ब्रह्म निर्देश केला कशाचा? परब्रह्माचा निर्देश. आणि माऊली ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी लिहित असताना ओम या शब्दापासूनच सुरुवात केली. ज्ञानेश्वरीची सुरुवात कुठून आहे? ओम नमो जी आद्या. ओम या वर्णापासूनच केलेली आहे. आद्या म्हणजे अगोदर. ओमच्या अगोदर जे की ज्याचा वेदानं प्रतिपादन केलं, वेद प्रतिपाद्या, की जे स्वसंवेद्य आहे, ज्याचं कोणी कार्य नाही आणि कोणी कारणही नाही. विश्वजगतामध्ये प्रत्येक दृश्य वस्तूला कारण असतं. वस्तू हे कार्य आहे, कार्य हे कारणावाचून घडत नाही. लक्षात आलं? विदाउट कॉज देर इज नो इफेक्ट. म्हणून ओम या अक्षरानं त्या परब्रह्माचा निर्देश केलेला आहे. कारण ओम हे परब्रह्म हे सर्व विशिष्ट उपादान कारण आणि निमित्त कारण. थोडंसं वेदांत मी तुमच्या समोर शब्दप्रयोग ज्ञानोबारायांनी असा केला. ओम नमोजी आद्या. आद्या म्हणजे अगोदर. या विश्व सृष्टीच्या अगोदर, ओमच्या अगोदर जे की ज्याचं वेदानं प्रतिपादन केलं, वेद प्रतिपाद्या, जे स्वसंवेद्य आहे. न तश्च कार्यम करणं च विद्यते. असं आत्मस्वरूप असणार देवा देवी तूची गणेश. कोण आहे? जगदंबा कोण आहे? देव कोण आहे? देव एक सर्व देवी भागवत कथा श्रवण करण्याच्या पूर्वी एक लक्षात ठेवायचं, देव आणि देवी याच्यामध्ये अभिन्नत्व आहे. काय आहे? अभिन्नत्व आहे. देव आणि देव भिन्न नाही, अभिन्न आहे. आणि दोन्ही मध्ये सुद्धा दिव हा धातू आहे. आणि दिव्य धातूचा अर्थ आहे प्रकाश. आलं लक्षात? म्हणून त्याच्यामध्ये आपण भिन्नत्व करायचं नाही. देव म्हटलं तरी देवी, आणि देवी म्हटलं तरी देव. एकदा ब्रह्मदेवाने विचारलं, जन्मेचे राजानं व्यासांना विचारलं,
आणि व्यासांनी नारदाला विचारलं, नारदानी ब्रह्मदेवाला विचारलं आणि असणाऱ्या ब्रह्मदेवानी प्रत्यक्ष जगदंबा मातेला विचारलं. काय विचारलं? हे जगदंबा माते, तू तो पुरुष, तो देव तू आहे का ती आदिशक्ती तू आहेस? काय प्रश्न विचारला? तो परमात्मा तू आहेस का ती आदिशक्ती तू आहेस? आमचं वेदांत शास्त्र सांगतंय या विश्व जगतामध्ये एकच देव आहे. काय म्हणते भगवद्गीता? एको देवहा सर्वभूतेषु. देव तर या जगतामध्ये एकच आहे. मग तो परमात्मा तू आहे का ती आदिशक्ती तू आहेस? तो आहे का ती आहेस? तेव्हा जगदंबा माता म्हणते, हे बघ, म्हणाले मी तोही नाही आणि मी तीही नाही, मी ते. काय म्हटले? आय एम नॉट ही और शी, आय एम इट. समजलं? मी तोही नाही, मी तीही नाही, मी ते आहे. ते आई परब्रह्म. ते या सर्वनामानं परब्रह्माचा निर्देश होतो. ती आदिशक्ती मी आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. म्हणून ओमच्या अगोदर असणारा जे परब्रह्म, ते परब्रह्म वेदानं प्रतिपादन केलं आणि प्रतिपादन केलं ते स्वस्ववेद्य आहे. अशा असणाऱ्या गणपतीला प्रथम वंदन केलं. मला एक सांगा, मग ओमच्या अगोदर काय? ओमच्या अगोदर काय? इथं काय म्हटलं? ओम नमोजी आद्या. आद्या म्हणजे अगोदर. ओमच्या अगोदर जे प्रथम हे पाहिलं पाहिजे, ओम निर्माण कसा झाला. ओम निर्माण कसा झाला हे पाहिलं पाहिजे. मग ओम कसा निर्माण झाला? नाही का? व्याकरणाच्या दृष्टिकोनातून पाहिलं, 3.5 cars come together become one ओमकार. 3.5 मात्राचं एकत्रीकरण केलं की तो ओम निर्माण होतो. बरोबर? मी बोलत नाही, ज्ञानोबाऱ्या सुद्धा सांगतात, ऐसे हे तिन्ही एकवटले, ते त शब्द ब्रह्म कवळले, ते मिया श्री गुरु कृपा वंदिले आदिवी. का म्हटले ज्ञानोबाराय? हो, तिन्ही 3.5 मात्राचं एकत्रीकरण केलं की ओमची निर्मिती होते. हे व्याकरणाच्या दृष्टिकोनातून झालं. आता शिवपुराणामध्ये भगवंत महादेवाच्या पंचमुखापासून ओंकाराची निर्मिती झाली. आता तिकडं शिवपुराणात मी जात नाही, फक्त सांगतो. परंतु आध्यात्मिक विचारामध्ये ओंकाराची निर्मिती कशी झाली त्याचं विश्लेषण तुम्हाला मी करणार आहे. लक्षात घ्या, ओमची निर्मिती कशी झाली. मूळ परब्रह्म आणि सृष्टी यांच्यामध्ये झालेलं स्पंदन, त्या स्पंदनातून निघालेले कंपन, त्या कंपनातून निघालेला पहिला शब्द ओंकार. अतिशय सूक्ष्म देण आहे का? मला जोक करता येत नाही. आपली अपेक्षा असेल तर आपला अपेक्षा बंद होईल. मला एकही जोक सांगता येत नाही. आध्यात्मिक दृष्टिकोनातून ही कथा सांगितली गेली पाहिजे. मी कोण आहे, मी कशा करता आलो, मला काय प्राप्त करून घ्यायचं, याचं यथार्थ स्वरूप या व्यासपीठावरून दिलं जावं. मनोरंजना करता हे व्यासपीठ नाही. बाहेर तुम्हाला भरपूर मनोरंजनाचे साधन आहे. हे मनोरंजनाचं साधन व्यासपीठ नाही. लक्षात घ्या पाहिजे. मग ओम मूळ परब्रह्म आणि सृष्टी यांच्या स्पंदनातून ओंकाराची. आणि लक्षात घ्या, कोणतीही क्रिया
म्हटलं की त्या क्रियेला प्रथम स्पंदन होतात, स्पंदन झालं की मग कंपन होतात, आणि कंपन झालं की त्याच्यातून शब्द बाहेर पडतो. बरोबर. म्हणजे घरातलं उदाहरण सांगतो तुम्हाला. भांड्याला भांड लागणं ही क्रिया आहे. भांड्याला भांड लागणे काय क्रिया आहे. जेव्हा ही क्रिया होते तेव्हा स्पंदन होतात, त्याच्यातून कंपन बाहेर विचार आणि त्याच्यातून शब्द बाहेर पडतो, खन. बरोबर. घरी जाऊन ट्रायल करा. काय होतं, कोणतीही क्रिया घडत असताना स्पंदन होतात, कंपन होतात. तुम्हाला आय विटनेस पाहायचं का? आमचे हे टाळकरी आहेत. टाळावर टाळ पडणं ही क्रिया आहे. काय होतं? हो, घोळा घोळा वाजती टाळ, घोळ घोळा वाजती टाळ, कंपन आहे. कोणतीही क्रिया घडत असताना प्रथम कंपन निघतात, स्पंदन होतात, त्याच्यातून कंपन बाहेर पडतात आणि कंपनातून शब्द बाहेर पडतात. तसं मूळ परब्रह्म आणि सृष्टी यांच्यामध्ये झालेलं स्पंदन, त्या स्पंदनातून निघालेले कंपन आणि ते कंपनातून निघालेला पहिला शब्द आहे ओंकार. मग तुम्हाला असा प्रश्न करतो, ओम अगोदर ते परब्रह्म अगोदर? काय अगोदर? ज्याच्यापासून निर्माण झालं ते अगोदर का निर्माण झालं ते अगोदर? ज्याच्यापासून निर्माण झालं ते अगोदर, निर्माण झालं हे नंतर. ओम नंतर निर्माण झाला. ज्याच्यापासून निर्माण झाला मग परब्रह्म आणि सृष्टीच्या स्पंदनातून ओंकाराची निर्मिती आहे. म्हणून परब्रह्म अगोदर आहे. ज्ञानोबा काय म्हणतात? ओम नमो जी आद्या, ओमच्या अगोदर जे ते परब्रह्म, ते परब्रह्म त्याचा वेदांनी प्रतिपादन केलं. वेदाचा विषय काय आहे? वेद भगवान शंकराचा विषय नाही, विष्णूचा विषय वेदाचा नाही. वेदाचा एकच विषय आहे, ब्रह्म सत्य जगत मिथ्या. असं लक्षात आलं. एकच वेद बोलतो ते फक्त ब्रह्म सत्य जगत मिथ्या. वेदाचं म्हणून शब्द वेद प्रतिपाद्या, वेदानं ज्याचं प्रतिपादन केलं, कशाचं? परब्रह्माचं. ते परब्रह्म आत्मस्वरूप स्वसंवेद्य आहे. स्वसंवेद त्याला कोणीही निर्माण केलं. प्रत्येक गोष्टीला कारण आणि कार्य असतं. विदाउट कॉज देअर इज नो इफेक्ट. प्रत्येकाला कार्य आणि कारण असतं. पण हे परब्रह्माला न तस्य कार्यम करणं च विद्यते. अशा परब्रह्म स्वरूप असणाऱ्या गणपती बाप्पाला वंदन करून ज्ञानेश्वरीची सुरुवात केली. तसं व्यासांनी या ठिकाणी ओंकार या प्रणवाची सुरुवात करून श्रीमद देवी भागवताला सुरुवात केली. ओम सर्वं
चैतन्य रूपां आद्यां विद्यां च धीमहि. आद्यां म्हणजे अगोदर, विद्यां च धीमहि. मग आद्य विद्या कोणती आहे? ती आहे ब्रह्मविद्या. आद्यां विद्यां च धीमहि, अशा त्या विद्या जी आहे आणि असणारा बुद्धीचा, बुद्धीम योन प्रचोदयात, नाही का, तो बुद्धीचा प्रकाशक आहे. अशा ओंकार स्वरूप परमात्म्याला मी वंदन करतो आणि ग्रंथाला आरंभ पंचमदी करत असतात. म्हणून व्यासांनी मंगलाचरण केलं आणि असणाऱ्या परब्रह्म स्वरूप असणाऱ्या आदिशक्तीला वंदन करून ग्रंथाला आरंभ केला. नैमिषारण्य आहे. त्या नैमिषारण्यामध्ये 88,000 ऋषी आलेले आहेत. 88,000 ऋषी आलेले आहेत. आणि तेवढ्याच वेळामध्ये सुतजी, व्यासांचे शिष्य सुतजी त्या ठिकाणी आले. आल्याबरोबर सर्व 88,000 ऋषी उठून उभा राहिले. पहा बरं, सर्व ऋषींपेक्षा सुतजी लहान आहेत, पण तरी सुद्धा त्यांचा आदरातिथ्य करण्याकरता सर्व ऋषी 88,000 ऋषी उठून उभा राहिले. मग का उभा राहिले? ते लहान होते म्हणून? मग आकारानं म्हणून? मग का उभे राहिले? एक लक्षात घ्या, या जगतामध्ये श्रेष्ठ कोण आहे? आपल्या व्यवहारिक सत्तेमध्ये, परमार्थामध्ये जो वयानं मोठा असतो आपण त्याला ज्येष्ठ म्हणतो. काय म्हणतो? जो वयानं मोठा असतो त्याला आपण ज्येष्ठ म्हणतो, आणि जो ज्ञानानं मोठा असतो त्याला श्रेष्ठ म्हणतो. मग ज्येष्ठ मोठा की श्रेष्ठ मोठा? कोण मोठा? लक्षात घ्या, 1400 वर्षाचे चांगदेव महाराज आहेत आणि 14च वर्षाचे ज्ञानोबार आहे. पण आलेलो टांगणी चांगदेव, आलेलो टांगणी चांगदेव, आलेलो टांगणी चांगदेव, आलेलो टांगणी चांगदेव. उपजता ध्यानी हे वर्ण जाणो, उपजता ज्ञानी हे वर्म जाणोनी. आलेलो टांगणी चांगदेव, आलेलो टांगणी चांगदेव, चांगदेव उपजता जे ज्ञानी हे वर्म जाणोनी, आले लोटांगणी चांगदेव. 1400 वर्षाचे चांगदेव महाराज, पण 14 वर्षाच्या ज्ञानोबारासमोर लोटांगण घालतात. म्हणून ज्ञानानं श्रेष्ठ असणारे जे सुतजी आहेत, 18 पुराण मुखोद्गत आहेत. आणि मुखोद्गत असल्यानंतर असणाऱ्या 88,000 शौनक ऋषींनी त्यानं नम्रतापूर्वक प्रश्न केला. एखाद्या तत्वदर्शनीय सत्पुरुषाकडून आपल्याला जर ज्ञानाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर त्याच्या समोर नम्र झालं पाहिजे. झालं का? नम्र झालं पाहिजे. उपदेक्षन्ते ते ज्ञानम ज्ञानेन तत्वदर्शिनः. उपदेक्षन्ते, ते उपदेश करतात. कोण? तत्वदर्शनीय सत्पुरुष उपदेक्षन्ते. पण केव्हा? तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन.
प्रणिपातेन, त्याच्या ठिकाणी नम्रता पाहिजे. परिप्रश्नेन, निष्कपट भावनानं प्रश्न केले पाहिजे. आणि तिसरी सेवा झाली पाहिजे. मग उपदेक्षन्ते ज्ञानम ज्ञानीन तत्त्वदर्शी. ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आधी आणावे, तरी संताया भजावे सर्वचे. ते ज्ञानाचा कुरुठा. संत कोण आहे? ते चालते ज्ञानाचे बिंब, तयांचे अवयव ते सुखाचे कुंभ, परी माणूसपणाचे भांब लोकाचे. लक्षात आलं? ज्ञानाचा कुरटा आहे तो ओळगोण सुबटा स्वाधीन. तनु मनु जीवे, चरणासे लागावे, अगरबता करावे दाश सगळ. मग अपेक्षित ते आपुले, ते सांगतील पुशिले. अंतःकरण बोधले संकल्प. कोणत्याही तत्वदर्शिनी सत्पुरुषाची आपल्याला ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी नम्रता असणारे. नम्र भावानं, नम्रतेनं शौनक ऋषींनी आणि सुतजींना प्रश्न केला. काय प्रश्न केला पहा. अज्ञानध्वात विध्वंसक कोटी सूर्य समप्रभ, कथासारम सुताख्यानम कथासारम मम कर्णरसाय. काय म्हटले? अज्ञानध्वात विध्वंसक कोटी सूर्य समप्रभ. सुतजी, आपलं ज्ञान किती अपाट आहे. सूर्य कोटी कोट्यावधी सूर्य एकत्र करून गेला तर एवढं ज्ञान आपलं अफाट आहे. आणि ते ज्ञान अज्ञान रूपी अंधकाराचा विध्वंस करण्यात कारणभूत आहे. अज्ञानध्वात विध्वंसक कोटी सूर्य समप्रभ, सुताख्यायी कथासारम मम कर्णरसाय. आणि तुम्ही आम्हाला ही देवी भागवत जी कथा आहे, ही कथा तुम्ही आम्हाला सांगा. पहिला प्रश्न. असे 6 प्रश्न केले की म्हणाले सुतजी, या देवी भागवतामध्ये मानवी जीवनाचं जे अंतिम साध्य परब्रह्म आहे, त्या परब्रह्माचं यथार्थ वर्णन तुम्ही केलेलं आहे. ते ज्या ग्रंथात केलेलं आहे ते देवी भागवत कथा तुम्ही आम्हाला सांगा. पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न केला की ज्ञानाशिवाय परब्रह्माची प्राप्ती नाही, ज्ञानावेन मोक्ष नोवे हा सिद्धांत, वेद बोले हात उभारू. मग ज्या ग्रंथामध्ये मोक्ष प्राप्तीचं साधन ज्ञान प्रतिपादन केलेलं आहे, तो श्री देवी भागवत कथा तुम्ही आम्हाला सांगा. चौथा प्रश्न केला की म्हणाले, प्रभू, या विश्वसृष्टीमध्ये ब्रह्मदेव उत्पत्ती करतो. या विश्वसृष्टीची उत्पत्ती ब्रह्मदेव करतो, परंतु ब्रह्मदेव स्वतंत्र नाही. त्याची उत्पत्ती भगवान विष्णूच्या नाभी कमलात, तोही परतंत्र आहे. तर भगवान विष्णू सुद्धा स्वतंत्र नाही, कारण ते शेषशाही भगवंतावर झोपलेले आहे आणि तेही परतंत्रच आहे. बस शेष तरी स्वतंत्र आहे का? तो पाण्यावर झोपलेला आहे आणि शेषही पर स्वतंत्र नाही, परतंत्रच आहे. पर जे पाणी आहे, ज्या पाण्यावर शेषशाही भगवंत आहेत, ते पाणी तरी पुढे स्वतंत्र आहे. पाणी म्हटलं का ते भांड्याचा त्याला आधार
समुद्र रूपी भांड्याचा आधार त्या पाण्याला आहे लक्षात. पण पाणी तरी कुठे स्वतंत्र आहे? या विश्व जगतामध्ये ब्रह्मा स्वतंत्र नाही, विष्णू स्वतंत्र नाही, इंद्र स्वतंत्र नाही, भगवान शंकर स्वतंत्र नाही. या विश्व जगतामध्ये फक्त ही आदिमाया जी शक्ती आहे ती स्वतंत्र आहे. आणि तिचं वर्णन तुम्ही ज्या ग्रंथामध्ये वर्णन केलं ते देवी भागवत तुम्ही आम्हाला सांगा. पाचवा प्रश्न असा विचारला की म्हणाले, सुतजी आम्ही नैमिषारण्यामध्ये आहोत आणि नैमिषारण्यामध्ये आम्ही सत्ययुग येण्यापर्यंत आम्ही राहणार आहोत. तोपर्यंत तुम्ही आम्हाला देवी भागवत कथा सांगा. आणि सहावा प्रश्न विचारला की म्हणाले, मानवी जीवनामध्ये जे 4 पुरुषार्थ आहेत, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, ज्याच्या पासून प्राप्त होतात त्या ओंकाराचंही वर्णन तुम्ही या असणाऱ्या श्रीमद भागवत कथेमध्ये देवी भागवतामध्ये केलेलं आहे. ते यथार्थ स्वरूप त्याचं तुम्ही आम्हाला सांगा. 6 प्रश्न केले. 6 प्रश्न केले. शौनक ऋषींनी सुतजीला केले आणि सुतजीला प्रश्न केला की या भागवत पुराणामध्ये देवी भागवत किती श्रेष्ठ आहे याचं वर्णन करत असताना श्रवण करणाराला, वक्तव्य करणाराला आणि प्रश्न करणाराला एकच फलश्रुती देणारा हा ग्रंथ आहे. मी बोलत नाही, आमचे नामदेव महाराज बोलतात. करील जो प्रश्न सांगेल जो कथा, करील जो प्रश्न सांगेल जो कथा, करील जो प्रश्न सांगेल जो कथा. श्रवण करिता उद्धरती, श्रवण करिता उद्धरती, श्रवण करिता उद्धरती, श्रवण करिता उद्धरती. हे करील जो प्रश्न सांगेल जो कथा, श्रवण करिता उद्धरती, श्रवण करिता उद्धरती, श्रवण करिता उद्धरती. करील जो प्रश्न सांगेन जो कथा, श्रवण करिता उद्धरती. कथा करणारा, प्रश्न करणारा आणि श्रवण करणाराला तिघांनाही एकाच वेळेस सारखेच फलच. असं यामध्ये भेदभाव केला नाही. जेवढं पुण्य श्रवण करणाराला तेवढंच पुण्य वक्तव्य करणाराला आणि तेवढेच प्रश्न करणार. तुम्ही पाहणं, परीक्षित राजानं काय केलं? श्रवणच केलं. श्रवण सर्वात सोपी भक्ती असेल तर ती श्रवण भक्ती आहे. अर्जुनानं प्रश्न केले, भगवंताने त्याची उत्तरं दिली आणि असणारा अर्जुन हा अर्जुन राहिला नाही, अर्जुन ब्रह्मरूप झाला. ब्रह्मरूप हे श्रवण भक्तीचं श्रेष्ठत्व आहे. लक्षात
8व्या अध्यायामध्ये पहा ज्ञानेश्वरीच्या 7 प्रश्न केले. देवा, ब्रह्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, आदिभूत म्हणजे काय, आदिदैव म्हणजे काय, अभियज्ञ म्हणजे काय. आणि 7वा प्रश्न केला, अंतकाळी तुझा भक्त तुला कसा जाण. 7 प्रश्न केले. 7 प्रश्नाचे उत्तर 3 श्लोकात दिली. ब्रह्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, एका श्लोकात उत्तर दिलं भगवंताने. अक्षरम परमं ब्रह्म स्वभावो अध्यात्म मुच्यते भूतभावो भवकरो विसर्गः कर्म संज्ञिता. आदिभूत म्हणजे काय, आदिदैव म्हणजे काय आणि अभियज्ञ म्हणजे काय, एका श्लोकात उत्तर दिले भगवंताने. अधिभूतम चरो भाव पुरुषास्य अधिदैवतम अभियज्ञो हमेवात्र देहे देवतांबरा. आणि शेवटचा प्रश्न केला, अंतकाळी तुझा भक्त तुला कसा जाणतो. अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम या प्रयाती सबद्भाव याती नात्रेश. अर्जुनाने प्रश्न करावे, भगवंताने त्याची उत्तर द्यावीत आणि अर्जुनाने ती श्रवण करावी. श्रवण भगवद्गीता केली तो अर्जुन म्हणतोय, ऐसे ऐकल्याचे गुठी. 18वा अध्याय. ऐसे ऐकल्याचे गुठी ब्रह्मत्वाची पडली मिठी मितूपणाची सृष्टी विलयाली. काय म्हणतोय अर्जुन. हो, ते मी श्रवण केलं फक्त. ऐसी ऐकली भगवद्गीता श्रवण केली, परब्रह्माची मिठी पडली आणि मी आणि तू हा भाव संपला. मी अर्जुन आहे आणि तू कृष्ण आहे. अद्वैताच्या भूमिकेवर आरूढ झाला महाराज. नवे नवे अर्जुन म्हणतोय की जोपर्यंत मी भगवद्गीता ऐकली नव्हती तोपर्यंत मी म्हणत होतो की मी अर्जुन आहे, मी अर्जुन आहे. ही गीता ऐकली आणि तो अर्जुन म्हणतोय नाही का, गुंतलो होतो अर्जुनपणे, मुक्त झालो तुझेपणे, आता पुसणे सांगणे दोन्ही नाही. आता दोन्ही राहील. अद्वैताच्या भूमिकेलं काय परमात्म्यानं हृदया हृदय एक झाले, हे हृदयचे ते हृदय घातले, द्वैत न मोडिता केले आपण आपल्यासारखं केलं. ब्रह्मस्वरूपता प्राप्त काय केलं त्याने, श्रवण केलं. श्रवणाचं सामर्थ्य एवढं आहे लक्षात घ्या सर्वात. कारण म्हणून तर नवविधा भक्तीमध्ये श्रवण भक्तीला 1 नंबर दिला. श्रवणम कीर्तनम विष्णु स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यात्मनिवेद. पहिला नंबर कोणाला आहे, श्रवण भक्तीला. माऊली ज्ञानोबा काय म्हणतात, मनाचा मारू न करिता इंद्रियाशी दुःख न देता येतो मोक्षे हाता श्रवणेचे नाही. मग ज्ञानोबा तर एकदा तरी तुम्ही ऐका रे, प्रतिज्ञा देऊन सांगतात. छातीवर हात ठेवून प्रतिज्ञा करतात ज्ञानोबा आहे. एक वेळ अवधान दिजे सर्व सुखाशी प्राप्त होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. प्रतिज्ञा प्रभू सांगतात तुम्ही एकदाच ऐका रे, एकदा ऐका. सर्व सुखा परब्रह्मवाचक शब्द आहे. सुखांच निर्गुणम ब्रह्म, आणि निर्गुण ब्रह्म म्हणजेच सुख, आणि सुख म्हणजेच ब्रह्म. तुम्ही ऐका रे, एक वेळेस ऐका. परब्रह्म परम तत्वाशी तादात्म्य होऊन जाईल. श्रवण भक्तीचं एवढं मोठं श्रेष्ठ. म्हणून नामदेव महाराज काय म्हणतात, हो करील जो प्रश्न सांगेन जो कथा श्रवण करिता उद्धरती. नवे नवे नामदेव महाराज म्हणतात, ही कथा जर तुम्ही श्रवण केली आणि तुमचे पूर्वज अधोगतीला गेले असतील तर त्यांचाही उद्धार होईल. काय म्हटले, त्यांचा सुद्धा उद्धार होईल. नवे नवे तुम्ही
पितृदोषातून मुक्त व्हा. काय होईल? हो. कथा भागीरथी स्नान जे करे ते कथा भागीरथी. स्नान जे करे ते कथा भागीरथी. स्नान जे करे ती कथा भागीरथी. स्नान जे करे ती त्याचे उद्धारती पूर्वजाचे. त्याचे उद्धारती पूर्वजाचे कथा भागीरथी. स्नान जे करे ते कथा भागीरथी. स्नान जे करे त्याचे उद्धारती पूर्वजाचे. त्याचे उद्धारती पूर्वजाचे. कथा भागीरथी. स्नान जे करे ती कथा भागीरथी. स्नान जे करे ती कथा भागीरथी. स्नान जे करते त्यांचे उद्धरते पूर्वजते. ही कथा श्रीमद्देवी भागवत कथा रूपी ही भागीरथी आहे. इथं प्रवाहित झालेली आहे. तुम्ही आधी स्नान करा म्हणजे तुम्ही श्रवण करा. त्यांचे उद्धरती पूर्वजते. पूर्वजांकडून कोणी अधोगतीला गेलेला असेल, कथा तुम्ही ऐकायची आणि त्यांचा उद्धार व्हायचा, म्हणजेच तुम्ही पितृदोषातून मुक्त व्हाल. लक्षात घ्या. तसं आपण काय भागीरथी तिथीवर जाऊ शकत नाही इतक्या लांब. जर जायचं ठरलं तर 11,000 रुपये पहिले भरावे लागतात. जाण्याकरता त्रास आहे, परंतु करावे एकाग्र मन येते. नाही, भागीरथी स्नान कष्ट लागे फार. करावे एकाग्र मन येते. त्याच्यापेक्षा तिकडं कष्ट घेण्यापेक्षा ही कथा श्रवण करा, तुम्ही पितृदोषातून मुक्त व्हा. मी हे माझ्या पदरचं तुम्हाला सांगत नाही. नामदेव राय म्हणतात हे देवी भागवत सांगते. नामा म्हणे ऐसे बोले भागवत, शुक सांगत से परीक्षित. म्हणून असणारी ही अतिशय सुंदर अशी कथा तो लक्षपूर्वक ऐका. मन करावे एकाग्र मन येते. माइंड कंट्रोल करा. मन इकडं तिकडं भडकलं, इथं बसत घरच्या कृपाला झटके मारत. मन इथं बसत थेट डावरीला जाऊन इकडे येतं. मन चंचल आहे. म्हणून करावे एकाग्र मन येते. गोपाल कृष्ण भगवान की जय. जगदंबा माता की जय. महाकाली माता की जय. राधे श्याम. अनेक जणांची महाराज तुम्ही भजनच घेत नाही म्हणाले. अरे काल वेळ नव्हता, आज आपण भजन घेऊ. 5 मिनिटं भजन. विठ्ठल माझा 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 माझा. विठ्ठल